मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आपली बाहेरची साफसफाई चालू आहे आणि मी जेवण करतो. भेंडीची भाजी चपाती. काय तू झाडूचं एक एक तोडून खराब करू नका, ती ओरडेल तुला. झाडू कधी तिथेच ठेवली आहे. चालेल. जुजू ट्रेन. अरे भाव्याची जुजू ट्रेन मागवली मम्माने. हा हा. पूजा काय दही झालंय फक्त. हे काय रे कोटरडे, ती पोरगी खुश झाली जुजू ट्रेन ऐकून. इथे काय बनणं चालू आहे? जिरा राईस. कुठे जुजू ट्रेन? येल रे. हा पोपट झाला. ते तू झेप्टो वरून मागवलंयस वाटतं. ते अर्ध्या तासाने येणार होतं. ट्रेन आली बघू. अरे हे घे ना बेटा, पहिले हे ओपन कर. ट्रेन ओपन कर. हे तूच ओपन कर. आई आई वाली. थांब जरा 2 मिनिटं. त्याच्यामध्ये नाही ट्रेन थोड्या वेळात येणार आहे. दही आहे. पॅन्ट घाल पाहिजे. तुला बाहेर खेळायला जायचं. पहिलं जेवून घे. नंतर खेळायला जा. जेवून घे पहिलं. चल जेवून. शांत बस. जेवूया, रेडी होऊया आणि मी तुला कुठेतरी नेणार आहे. तिकडं आरामशीर खेळ पाहिजे तेवढं. समजलं? पण रडरड नको बेटा. ओके समजतं ना? पहिलं जेवून घे, फ्रेश हो. ओके चल. बेटा बघ, ट्रेन आपल्या घरातच आहे. तू हे सगळं आवर, नंतरला तुला ट्रेन भेटणार. हा भर. तू भर. ते डमरू आण. तर मम्मानी बसून फ्रेंड्स एक एक करून बुगू कडून सगळा पसारा आवरून घेतला. बाकीचं सगळं उचल. वॉच उचल, टोपा उचल, बिबिश उचल. बेबीश उचलून याच्यात टाक. बेबीश उचलून याच्यात टाक. बेबी सांग आणि याच्यात टाक. कॅट कॅट कॅट. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. आणि तुझं काय रे? तुझ्या कधी वस्तू जागेवर जाणार आहेत काय माहिती? बुक आहे डस्टबिन मध्ये फेकून दे. धर, डस्टबिन मध्ये फेकून दे. डस्टबिन मध्ये फेक. चाबी पकड, चाबी पकड, चाबी पकड. हा जा, डस्टबिन मध्ये फेकून दे. नाही बापाची वाडची. माझे बाल. और मेरे मुन्ना टेंशन मत ले. जुजू ट्रेन, जुजू ट्रेन, जुजू ट्रेन, जुजू ट्रेन, जुजू ट्रेन. हा मागे सर का, मी तुला लावून देते. हे असं लावायचंय. हा हर्ष, हे बघ एक इथलं ना आलं. एक असं कसं? त्याला आतमध्ये का बघ. 1 2 3 4. 1 2 3. चौथा पाठ कुठे? मग तेच कंप्लेंट करा आता. बेटा अजून एक कुठे आहे? हा अजून एक कुठे आहे? झालं फ्रेंड्स, मम्मानी छोटीशी ट्रेन ऑर्डर केलेली बुगूसाठी. त्याचा एक ट्रॅक आलाच नाहीये आणि आता कंप्लेंट रेस केली आहे. बट बघू आता स्विगीवाले काय रेझोल्युशन देतात. बेटा जुजू ट्रेन येणार बेटा दुसरी. तर बघ मम्मा मागवतीये दुसरी. हे खराब भेटलं ना आपल्याला, हे वाला खराब आलं ना, त्यामुळे मम्मानी दुसरं नवीन मागवलंय. काय बोलतात ते?
बेटा ऐक बेटा, दुसरं येणार बेटा काय आईला जुजू ट्रेनच्या या. अरे आता काय बेटा, एकतर पूजा झालंय काय माहितीये, एकतर तू तिला ओरडा देऊन ते खेळणे सगळे ठेवायला लावले आणि तिने त्या ट्रेनच्या लालच मध्ये केलं, पण आता ट्रेन न भेटतात तिला ते परत ट्रेन पॅक करून ठेवले. एवढं नको रडू बस. बेटा तुला नवीन ट्रेन पाहिजे? एका खेळण्यासाठी एवढी रडते बुब्बू. मग काय करणार? तर येईल पूजा 2 तासात, कोणतरी डिलिव्हरी बॉय येईल, ती ट्रेन घेणार जुजू ट्रेन, आणि त्याच्या 2 तासानंतर मग आपल्याला जे पैसे भरले ट्रेनसाठी ते रिटर्न येतील. रडू नका बेटा, जा बाले जा. तर फ्रेंड्स जुजू ट्रेनला देऊन टाकायचा टाइम आलाय. 3च है. हाँ अंदर से मिसिंग था, ये 4 होना चाहिए था बट ये 3 ही है ट्रॅक्स. थँक्यू. आपण आता जुजू ट्रेन दिली, आता दुसरे नाही ना पूजा, दुसरी ट्रेन येणार नाही, तो लोक पैसे रिफंड करणार आहे. मग आपण तू ये जाऊन मग संध्याकाळी त्या दुकानात जिथून बॅट घेतली ना, हा बॅटवर तिथं जावे, तिथून ती हे घेऊया. बघू तुला भिंतीला बघ आजूबाजूला कसं दिसतंय ते. मला माहिती ते लय पण आणि इतक्या लवकर पैसे आले. 279. हे प्लेऑन वालाच आहे ना त्यांचं, मलाडवाल्यांचा. चला कसली चावी? हा ठीक आहे चल. तर निघालोच होतो आपण फ्रेंड्स, पण हे बघा तिथे प्ले झोन मध्ये गेल्यावरती आपल्याला जे सॉक्स लागतात त्याच्यासाठी एक्स्ट्रा पैसे भरावे लागतात, पण आपण ऑलरेडी इतका टाइम गेलोय की आपल्याकडे सॉक्स आहेत. काय माझ्यासाठी नाही बेटा, तुझ्यासाठी सॉक्स लागतील, तर आपण ते सॉक्स घेऊया. हे कोणते ब्ल्यू वाले भाव्याचे आहेत ना? आपले पण आहेत. बाय पूजा. आपण चाललोय आता, ऑटो बुक केली. आता एवढ्या ट्रॅफिक मधून ऑटो कशी येईल काय माहिती. चला तुला मजा वाटते. चला तर फ्रेंड्स आपली ऑटो झाली कॅन्सल त्या ट्रॅफिकमुळे, त्यांना पुढे यायला जमत नव्हतं, त्यांनी कॅन्सल करून टाकले. बट नो वरीज, त्यामुळेच आपल्याला चान्स भेटला मेट्रोनी जायचा, आणि मेट्रो कोणाला तरी खूप आवडते है ना बेटा? तू ठीक आहे ना मेट्रोनी जायला? अरे हा कचरापट्टी बाजूला. थँक्यू. आता आपल्याला सिक्युरिटी चेक क्रॉस करायचं. भाव्या स्वतःच चढते. चला काय उचलून घेऊ. चला आपण प्लॅटफॉर्म वरती येतात फ्रेंड्स, ट्रेन पण आली आहे. ट्रेन आली. कसं वाटतं मेट्रोमध्ये? छान गर्दी आहे फ्रेंड्स थोडी मेट्रोमध्ये. संध्याकाळचं काय काय थांबतात ते नको नको. राज, नाईस टू मीट यू राज. चल बाय करा आता. बाय बाय बाय. ए कोडी नको, थांब थांब, ट्रेन चालली, ट्रेनला पहिलं बाय कर. बाय बाय. समोरच आहे फ्रेंड्स इन्फिनिटी मॉल. आपण उतरलो मलाड वेस्टच्या मेट्रो स्टेशनच्या इथे. म्हणजे ऑटो तर बरं झालं, ऑटो नाहीच पकडली. बजेटमध्ये आपल्याला इथे ट्रॅव्हलिंग झालं. बुगूचं मस्त मेट्रोमध्ये बसून ट्रॅव्हल करता आलं है ना बेटा? ओके फ्रेंड्स, आपण मॉलच्या आत जाण्या अगोदर काहीतरी पेटपूजा करून निघतो, बिकॉज ऑफकोर्स आतमध्ये थोडं रेंजेस हाय असतात राईट. तर आपण बाहेरच मॉलच्या साईडलाच एक ज्यूसचा असा ठेला आहे, तर आपण इथं ज्यूस प्यायला थांबलो. मी ऑर्डर केला आहे चिकू मिल्कशेक, आणि माझ्यासोबत चिकू मिल्कशेक कोण पिणार आहे? बुगू पिणार आहे तू? किती मन लावून बघते कसं बनवतात ते. इथे रेडी आपला चिकू मिल्कशेक. आणि एक चांगलं आहे बघा ना, इलेक्ट्रॉनिक फ्री मशीन आहे इथून, म्हणजे हाताने फिरवून ते ग्राइंड करतात. थँक्यू. खूप भूक लागली. कसे बेटा?
तर फ्रेंड्स आपण अजून एक ऑर्डर केलं आहे कारण की बुबूला अजून प्यायची इच्छा आहे थोडंसं. अरे तू पी पूर्णच्या पूर्ण पी. ज्यूस वगैरे पिऊन झालाय फ्रेंड्स. आता बघू तिच्या मम्मा सोबत बोलत बोलत मॉल मध्ये जाणार आहे. हे चल पूजा बाय. फोन ठेव फोन कट कर पूजा कट कर. हा कसलं तरी एकदम भयानक आरडाओरडा चालू आहे. हा ठीक आहे आरामात. काय भेटत ते आवडतं बेटा तुला माहिती आहे कसलं फंक्शन चालू आहे. ओके आपण तर एकाच मेन टार्गेटसाठी आलो फ्रेंड्स. प्ले अँड विन मध्ये आपल्याला जाऊन तिथं ते मेंबरशिप चेक करायची आहे महिनाभराची किती रुपयाची आहे. म्हणजे भाव्याला कधी जास्त खेळायचं मन झालं तर आपण डायरेक्ट इथे येऊन तिला खेळवू शकतो किती पण तास. अनलिमिटेडवाला पास बघू किती रुपयाचा आहे ना बेटा. तू खेळणार ना. हां अच्छा ते इंटरनॅशनल रेसलर्स आहे फ्रेंड्स काहीतरी फंक्शन. हो तर फायनली आपण आलो आहोत प्ले झोन. ओके जेवढं मला लक्षात आहे आपण लास्ट टाइम जेव्हा आलेलो त्याच्यापेक्षा इथे हाफ पण गर्दी नाही आहे. गर्दी कमी आहे. आय थिंक वीकेंड पण नाही आहे त्यात संध्याकाळचा टाइम आहे म्हणून थोडी कमी गर्दी आहे. तुला काय केलायचं आहे. हे बघा इथे प्ले झोन. तरीच आपल्याला तिकीट्स वगैरे कन्फर्म करून घ्यायचे. हा इकडे बुग्गू पहिला तिकीट्स काढायचे आपल्याला. इकडे पहिला तिकीट्स काढावे लागतात तर इकडे लाईन मध्ये ये. चला आत जाण्याच्या अगोदरच इथे एक्साइटमेंट बघा. तेव्हा हेच आहेत ते प्लॅन्स यांच्याबद्दल मी बोलत होतो फ्रेंड्स. 1 month 999 3 महिन्याचे 1500. ओके मॅमशी मी बोलून घेतले आणि 3 महिन्याचंच आपण काढतो बिकॉज 999 1 महिन्याचं काढण्याऐवजी 3 महिन्याचं आय थिंक बेटर पडेल. ठीक आहे तर आपण टॉपअप करून घेतो फ्रेंड्स 3 monthsचा. आता हे कार्ड ॲक्च्युली आहे पूजाचं पण मी मॅमशी कन्फर्म केलं मी पण घेऊन येऊ शकतो. आणि पर इस पे सिर्फ बेबी जा पाएगा कि मैं भी उसके साथ जा पाऊँ चालेल तर मी पण जाऊ शकतो. आणि चल भाव्या तर भाव्याचे डिटेल्स काय ते इनपुट होतील आणि त्यानंतरला बघू मग आज जाऊ शकेल. झालं आपण हो इकडे खेळायचं चालू पण झालंय. आपण बॅक साईडला ठेवून देऊ. आता ह्या पोरीला बेटा या साईडनी आहे हे बघ बेटा. हो आता इथे इतके सारे ऑप्शन्स आहेत. हे बघ असं बॉल घ्यायचा आणि त्याला टाकायचं तेव्हा. हो तेव्हा बॉल वरतून निघाला तेव्हा 1 2 3 ABC टाक आता बघ आता वरतून येईल फक्त वरती बघ. अरे बापरे आता डोक्यात बॉल पडणार आहेत. हो मस्त आहे ना लहान पोरांसाठी काय काय चांगलं. आता इथे इथे फ्रेंड्स बनतील टाइमपास होईल. दिवसभर जरी इथं मी हिला आणून ठेवलं 9 तास सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत आय थिंक काहीतरी पूर्ण वेळ जरी ठेवला 3 महिने काही प्रॉब्लेम नाही. हे हिला मस्त इथं आणून इथं सोडायचं प्लेन याच्यामध्ये सेफ सिक्युअर्ड आहे. अरे वा वा चला आता थोडंसं वरती पण जाऊया. शाबाश चला या ये शाबाश.
सिरियसली मला वाटतं बेस्ट ऑप्शन आहे, बेस्ट ठिकाण आहे मी तिथं इन्व्हेस्ट केलं आतापर्यंतचा. बिकॉज मस्त टाइमपास. मी पण येऊन बसू शकतो आरामात किंवा पूजा पण. बुकू कारण की बुकूची तेवढी हाईट नाही की तिला एकटीला खेळायला सोडतील. बुकूसोबत कोणतरी ॲडल्ट लागेल. जा हे बघ, हे बघ ह्याच्यातून जा आणि तेव्हा तिथून घसरगुंडी आहे तिथून निघशील. जा ये अरे आहे मी पकडले. ये व्हेरी गुड शाबाश. मस्त काय क्लाइम्बिंग केली फ्रेंड्स बुकून तेव्हा. व्हेरी गुड बेटा शाबाश. कर फायर फायर. वा डोनाल्ड डक. याला फिरव. ओके अजून एक फ्लोर आपण वरती आलोय. जा बेटा तिथं घसरगुंडीमध्ये खेळ. जा. घसरगुंडी नाही तर वरती यायचंय. चला इकडे. हा त्याला पकडून यायचंय, त्याला पकडून यायचंय. इकडे 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 तू घसरगुंडी खेळ. इकडे इथे स्लाइड आहे बघ, स्लाइड. जा चल मी येऊ तुझ्यासोबत. अरे मी तर सॉक्स घातलेच नाहीत. अरे पकड बेटा. चल हा तू खेळ आता. हा बेटा हा बघितलं तू खेळ आता. चल आपण आता इथं मस्तपैकी थोडा टाइम स्पेंड करू. 8 वाजलेत तर मॅक्सिमम टाइम युटिलाइज करू आणि नंतरच बाहेर पडू. टॉईंग. हाय. तर तुम्हाला तर माहितीच आहे हर्ष आणि भाव्या दोघं पण गेलेत मॉलमध्ये संध्याकाळी. मी बोलत होती नको राहू दे करून, पण ते दोघं पण गेलेत. मी आता माझी कामं आवरून घेते. फर्स्ट ऑफ ऑल मी केस वॉश करून घेतले, म्हणजे हेअर्स वॉश करून घेतले. कारण का सकाळची खूप गडबड होते आणि मी जेव्हा आंघोळीला हेअर वॉश करायला जाते तेव्हा भाव्या पण येते, त्याच्यामुळे मला जमत नाही, म्हणून मग ते नाही होत. सो मी पहिला तर हेअर वॉश केलं आहे. आता त्याचबरोबर मी माझी आवडीचं काम जसं हर्ष म्हणतो कपडे धुवायचं, तसं मी कपडे धुवायला पण टाकलेत, मीन्स मशीनला लावलेत. आणि सोबत काय माहिती नाही मला, पण खिचडी आणि दही कढी खाण्याचं मन झालंय. दुपारचं जेवण तर आहे पण बघू मन झालंय तर असं वाटतंय की बनवावं. हां आणि एक गोष्ट सांगायची झालं तर मी कालचा व्लॉग म्हणजे हर्षने दुपारी जो व्लॉग अपलोड केला त्याच्यामध्ये खूप साऱ्या कमेंट होत्या की पूजाताईला खूप ॲटिट्यूड आहे, ती खूप रूड आहे. त्यातल्या काही पॉझिटिव्ह पण होत्या, काही माझ्यासाठी निगेटिव्ह पण होत्या. पण मी त्या गोष्टी मनावर नाही घेते, कारण का काही गोष्टी ज्या झाल्यात ना त्या फक्त मला आणि हर्षला माहिती आहेत. हर्ष लेट गो करतो ज्या टायमाला, ज्या सिच्युएशनला गरज असते आपल्या हर्ष तर माझा आपला माणूस आहेच, तो सोबत आहे म्हणजे मला दुसऱ्या कोणाची गरज नाहीये. पण एक अपेक्षा असते ना की सोबत एक असावं किंवा त्या टायमाला जरूरत असावी त्या व्यक्तीची किंवा त्या माणसांची. तर त्या टायमाला तर कोणीच असं मदतीला नव्हतं. सो तुम्ही प्रिव्हियस व्लॉग बघितलंच असतं आणि पाहिलं असतील आणि तुम्हाला माहिती आहे की कसा एकंदरीत प्रवास होता सगळ्या गोष्टीचा. हां बट असं आहे की काही गोष्टी शेअर करत नाही. पण आता काय होतं माहिती की एका टायमापर्यंत नाकापर्यंत पाणी येऊन मग ते डोक्यावरतून पण जाताना तशातली गत झाली होती आणि मला ते नाही आवडलं. खूप गोष्टी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्या गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टी नवीन प्रत्येक मुलगी करते, नाही असं नाहीये, प्रत्येक मुलगी करते ती गोष्ट. मला माहिती मी काही नवीन नाही किंवा मी काही नवलाई नाहीये की मला डिफिकल्टी आहे तो बरे. मी केल्या त्या नाही असं नाही, त्या गोष्टी केल्या, खूप ऍडजस्ट केल्या. काही गोष्टी असतात ना की जे बोलणं असतं ते मनाला लागून जातं, तशातला भाग आहे. असं होतं ना की त्या व्यक्तीकडे बघितलं की तीच गोष्ट आपल्याला आठवते किंवा तेच गोष्टी चिडचिड होते, तशा टाईपमध्ये मला होत आहे. पण मी समजून घेण्याचा खूप प्रयत्न केलाय आणि ती गोष्ट काय आहे किंवा काय नाही आहे सांगणं मला खूप डिफिकल्ट जाईल. आणि हर्ष आणि भाव्याला मी कधी रोखलं नाहीये ना रोखणार आहे. बिकॉज उद्या माझ्या आई वडील बोलायला लागले तर हर्षने तसं केलं तर मलाही ती गोष्ट वाईट वाटेल की त्याने मला जर अडवलं माझ्या आई वडिलांकडे जायला किंवा हे केलं, ते करणं चुकीचं ठरेल माझ्यासाठी, म्हणून मी ते नाही करत. फक्त माझ्या काहीतरी गोष्टी त्याच्यामुळे मी अवॉइड करते बस. या गोष्टी अगोदरच हर्षने खूप वेळा सांगून झाल्यात. दिवस नक्की असा व्हिडिओ काढू आम्ही की माझे जवळचे व्यक्ती माझ्यासाठी काय बोलतात किंवा
काय त्यांच्या मते, म्हणजे माझ्यासाठी त्यांच्या मते काय इमेज आहे हे नक्की दाखवेन मी. की मी खूप म्हणजे माझी खास फ्रेंड मया, तर तुम्हाला माहिती आहे, ती तर मला बोलते अरे किती नॉनसेन्स सारखं वागते, सारखं धडपड अँड ऑल सारखं ते आहे. एक दिवस खरं ब्लॉग बनवेन त्याच्यावरती. बाय द वे खूप बडबड झाली आहे, तर बडबड कमी करता आणि कामाला लागतं, नाही तर खूप लेट होईल. पर्टिक्युलर असं नाही म्हणता ना, माझं काट्यावरती झालं, कारण 9 वाजता पाणी ना, त्याच्या अगोदर माझी बाकीची कामं झाली पाहिजेत. पाण्यासाठी मला टाइम भेटला पाहिजे भरण्यासाठी, हे माझ्या मते असतं. आणि हर्षचं तसं अजिबात नसतं. हर्षला कसं असतं म्हणजे पुरसतीने होऊन जातात ना कामं अँड ऑल, असं तसं त्या टाईपमध्ये त्याचं चालू असतं, आणि माझं तसं नसतं. त्याच्यामुळे थोडीफार आमची त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट होत असते आणि ते चालूच असतं. थोडं थोडं पुसून ते आता गेलंय. आता ते पूर्णच मिटवायचा वेळ आलाय, आता ते पूर्णच घालवायचं. नवीन नियम त्याच्यावरती लिहिण्याचा वेळ आला आहे, तो लवकरच कळेल काय नवीन नियम तो. क्या पकड याला पकड. शाबाश बुग्गी, शाबाश. अरे वाह, अरे अरे वाह 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 वाह. अरे 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 अरे. हा ठीक आहे, काही हरकत नाही. चल, घाबरायचं नाही बेटा. चला आता शाबास कसं बोलणार तू, माझा हात पकडून आली बघ. पण बेटा ही स्लाइड तू खेळू शकशील का, लय मोठी आहे ही स्लाइड, खूप मोठी आहे बेटा, नको. जायचं ते बघतो तेव्हा त्या घसरगुंडीवरती जा. थँक्यू. तर मस्तपैकी आपण आतमध्ये अर्धा तासभर आपण खेळलोय. हे बघा छान होतं, हे टाइमपास होतं. ह्याच्यामध्ये बुगूला असं सोडून दिलं की ती खेळत बसते. आता कुठं गेले तेव्हा, पहिला चप्पल घाल. इथे झाले माझी देवबत्ती वगैरे करून, बाहेरचं थोडंफार आवरून झालंय. पाणी झाले. काय डोकं दुखतात आहे रे, मग नको ना. चल. अरे बेटा अशीच चालते गाडी, ती चालव ना, ह्याला फिरव. बाप रे, काय मी बसू कशाला, मला चक्कर येते बसल्यावर. नाही रे बाबा. अशी तर ऋतू पोगटचं होतं फ्रेंड्स. ओके, तर नाव इट्स टाइम टू गो फ्रेंड्स. बस झालं, 9 वाजून गेलं, घरी पण जायचं. नको काय दिसलं का बरं खुश झाली असेल विचार करा. एवढी दे बघ, कारण की जाता जाता आपल्याला दिसली आहे बुग्गूची काय आहे, जोजो ट्रेन. तर फ्रेंड्स मॉलच्या आतमध्ये तर आहे नॉर्मल खेळायला, पण बाहेर आलो तर बघा इथे बऱ्यापैकी तर कूपन्स पण आहेत, अजून खूप सारे गेम्स पण आहेत दुसरे, आणि खायला प्यायला पण आहे बाहेर. तर मला वाटतं बाहेर आपण लवकर आलो असतो तर बाहेर जास्त एन्जॉय करता आलं असतं बुग्गूसाठी. थँक्यू. काकाला तिकीट दे. चलेगा, एकदम लहान पोरांसारखं नको वाटायला. बेटा इकडे तू उभी राहता, बसून काय करणार. अरे ओहो,
चला बाय द एंड ऑफ द डे बुबूला आपण तिच्या जुजू ट्रेन मध्ये बसलीच आहे ना बेटा. उभी राहा लवकर. ते बघ त्या साईडला टॉईस आहेत बघ सगळे. ते बघ तिथं वॉटर ट्रेन. हाय कर मला. कुठं उभी राहून दाखव मम्माला कशात बसली. उभी राहून दाखव लवकर. ट्रेन मध्ये बसली आहे रे. चल मी आता उचलून गेलो. अच्छा तूच उतर. झालं ते आता जेवायला गेले. आपण पॉपकॉर्न खाऊया आणि मग परत येऊया बसायला. चल तुला बटरफ्लाय सोबत फोटो काढायचा. जा इथं उभी राहा. काय भीती वाटते. चल त्याची भीती नाही वाटत. एवढं मोठं आहे ते. त्याची भीती नाही वाटत आहे. नको ते छोट्या पोरांना नाही घेत बेटा. हे छोट्या पोरांना याच्यामध्ये नाही घेत. तू छोटी आहे ना अजून. ते मोठ्या पोरांना घेतात फक्त. बघितलं कसे. बाप रे तू खेळू शकणार आहे त्यात. तुला करायची बोटिंग. तुला नाही येणार बेटा. तुला नाही खरं एकटीला बसून कसं येणार बेटा तुला. तू थोडी मोठी झाल्यानंतर खेळूया ठीक आहे. चल कोणत्या पण गोष्टीत खेळ दिसतो हिला. हे बघा खालती डायरेक्ट स्लो. तू चालणार असेल तर मी तुला सोडेल. चालणार आहे तर सोडणार. चाल वॉक कर बस. स्पीड वाढली की मी तुला उचलणार लगेच. एवढं लक्षात ठेव. स्लो. चला इथून बाहेर. आता हिला मॉल मधून पण बाहेर नाही पडायचं. आपण नंतर येऊया बेटा आता परत. आता लिफ्ट मध्ये आपण घरी जाऊया. चल लिफ्ट कर. काय अरे किती जुजू ट्रेन खेळणार आता. बस आता पण मेट्रो मधून चाललं. आता परत आता रडायची गरज नाही. बघ किती लेट झालंय बघ आपल्याला. दिसतंय. चला ट्रेन आली. बॉटल बांध. जायच्या वेळेस पण गर्दी. काय आलं बेटा. झोप आली कशी काय अचानक झोप आली. ईशामोल दीदी झोपले. त्या दीदीला बघून बघूला पण झोप आली आहे ना. झोपा नाक पुसू. कशाला आता झोप. घरी गेलो नाक पुसतो. किती ट्रॅफिक आहे बघा फ्रेंड्स बाहेर. बरं झालं पण मेट्रोनी आलोय ना बेटा. इथे बघ माझ्याकडे बघ. तूच आरडाओरडा करते. तुला चुप्प बसायची गरज आहे. हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेव. टाका तिकीट त्या बॉक्स मध्ये टाका. शाबास. चला डिनर लाईफ फ्रेंड्स. आजचा खिचडी भात आणि कढी. आणि त्यासोबत आपण बघतोय तारक मेहता का उलटा चष्मा. अंथरुण टाकून झालेत. जेवण पण झालं फ्रेंड्स. आणि आपण रात्री झोपण्याच्या अगोदर मूवी बघत होतो. तर एक जस्ट तुम्हाला दाखवतो. आपण हा चिकी बुबू मूवी बघतोय ठीक आहे. तर याच्यामध्ये आता या जोक वरती हा हसतोय आणि हे पण हसतात ठीक आहे. आता ते बघा इथे हसतात ते बघा हसतात अजून. आता समोर घेतल्यावर ते बघा टेन्शन मला. बघा आता हसते. आता जेव्हा समोरून व्ह्यू घेतला जाईल तेव्हा हे बघा टेन्शन. कदाचित ते त्यांच्या एडिटिंगच्या टाइमला लक्षात नसेल आलं. तसंच काय आपल्याकडून पण चुका होतात जेव्हा आपण एडिट करतो. काय हे ते आजूबाजूचं कधी मिस आउट होऊन जातं ठीक आहे. तर येस बघू आपण त्याची पण काळजी घेऊ. इतका तुम्ही वेळ दिलात आजचा व्लॉग पाहण्यासाठी. त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या लगेच नवीन व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय. एन्जॉय युअर डे. बाय. भेटू उद्या नवीन व्लॉग मध्ये. आणि बुग्गोचा इथे किती होतो. इन ओबरॉय मॉल मध्ये किती होतं काय प्ले लंचचं. 799. किती मिनिटाचा. 45 मिनिट. सेवा पाणी व बेड भिजला. आणि इथं मी कितीचा काढला असेल पास. एका महिन्याचा 1000-2000चा काढला असेल. 3 महिन्याचा 1499. 3000 अनलिमिटेड. पूर्ण दिवस ती खेळू शकते त्याला.
सकाळी 11 की 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. आणि खूप काय ह्याच्यापेक्षा ते खूप मोठं आहे आणि मस्त आहे खेळायला. मग ते असं वाटतं की मग असं काही खेळणे बिळणे घेण्यापेक्षा घरी ठेवून जागा आहे ते पोरं काय खेळत नाही असं मग असं केलेलं बरं. हप्त्यातून 2-3 वेळा जरी नेलं तरी खेळ हवं तुला पाहिजे तेवढं, पूर्ण थकूनच बाहेर निघायचं मग.